कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के न्यूज कोकण। चित्रलेखा पाटील आणि मानसी दळवी यांच्यात जोरदार धक्काबुक्की। भिंत कोसळून महिलेचा जीव गेला, मात्र पाहणीसाठी आलेल्या दोन महिला नेत्यांच्या भांडणाने गावातलं वातावरण बिघडलं। राजकारणी मंडळी ही कधी काय करतील याचा कोणीही सांगू शकत नाही। अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील मिठेखार येथे घडली आहे। मिठेखार येथे दरड कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे। या ठिकाणी देखील राजकीय मंडळी आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही। जनतेला सहानुभूती दाखवीत आम्ही आपलेच आहोत असे दाखवून देण्यासाठी आमदार पत्नी आणि शेकअप सोशल मीडिया आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील या मिठेखार येथे एकमेकांसमोर आल्या आणि राजकीय डाव टाकले जाऊ लागताच ग्रामस्थ यांनी आमदार पत्नी यांना गावातून निघून जाण्यास सांगितले। मुरुड तालुक्यातील मिठेखार गावात मंगळवारी सकाळी दरड कोसळून श्रीमती विठा मोतीराम गायकर 75 यांचा जागीच मृत्यू झाला। गाव उद्ध्वस्त, वातावरण शोकाकुल, आक्रोश आणि हळहळ यामध्ये ग्रामस्थ दगड खचांतून आपलं भविष्य वाचवण्याचा प्रयत्न करत असताना घटनास्थळी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी आणि शेकअपच्या चित्रलेखा पाटील या पाहणीसाठी पोहोचल्या। चित्रलेखा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट सवाल करत विचारलं, सत्ता तुमच्याकडे, प्रशासन तुमच्याकडे, मग अशा दुर्घटना घडतात तरी का? तत्परता कुठे होती? आणि 50 खोके याचा विषय निघताच आमदार पत्नी मानसी दळवी संतापल्या आणि थेट हात उचलला। पाहता पाहता दोन्ही महिला नेत्यांमध्ये उघडपणे हातापाई झाली। गावात मृत्यूचा आक्रोश होता, पण घटनास्थळावर सत्ताधाऱ्यांच्या बायकांचा राजकीय फळ रांगला। या प्रकारावर ग्रामस्थांचा संताप उसळला। लोकांनी संतप्त होत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं की मृत्यूचा प्रसंग आहे आणि तुम्ही राजकारण करताय। आम्हाला तुमच्या सहानुभूतीची अजिबात गरज नाही। आम्ही आणि प्रशासन बघून घेऊ, लगेच इथून निघा असे जाहीरपणे ओरडून सत्ताधाऱ्यांना घटनास्थळावरून हाकलून दिलं। दरम्यान चित्रलेखा पाटील यांनी तत्काळ दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुरुड तालुका संघटिका राजश्री मिसाळ यांना ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यासाठी लागेल ती मदत करतील आणि गावकऱ्यांच्या सर्व मागण्या शासनाकडून विनाअट शर्ती मान्य करून घेऊ असे ठाम आश्वासन दिलं। के न्यूजसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग।